धुळ्यावरून तो औरंगाबादला आला, औरंगाबादला तिला ऍडमिट केलं. मुलाचा प्रश्न झाला. दुसऱ्या दिवशी तो माणूस त्या माऊलीला भेटायला गेला, ज्याला आपण सोडलं होतं, रात्री मदत केली होती. आता तरी बघू तिच्या मुलाचं काय झालंय, मुलगा झालाय का मुलगी झाली म्हणून तो बघायला गेला. ती माऊली तिथं बसली होती आणि बघतो तर काय मुलगा झालाय. आणि त्या माऊलीला तिने विचारलं, अरे धुळेमध्ये एवढं वातावरण तंग झालं होतं, कोणावरही विश्वास ठेवायची हिंमत होत नव्हती. आणि त्यावेळेस मी काहीही न म्हणता मी गाडी नुसती थांबवली आणि तू मध्ये येऊन बसलीस का? एवढा विश्वास माझ्यावर का? आणि त्यावेळेस ती माऊली म्हणाली, अरे तुझ्या गाडीच्या टेपमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकून येतो. शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकतो, तो कधी दृष्ट असू शकत नाही. ही आहे शिवनिष्ठा. आजही 350 वर्षानंतर शिवाजी महाराज आपल्या रक्तात विचारात राज्य करताय. औरंगाबादचा किस्सा एके दिवशी एक परदेशी मला फिरायला लागला आणि त्याने विचारलं, तो पुतळा कोणाचा? क्रांती चौकात उभा असलेला. त्या मुलाला वाटलं हिला शिवाजी काय करणार, पण त्यांनी सांगितलं हा शिवाजी आहे. पण सहजासहजी उत्तर दिल्याचं कोणाला कळतं? आपल्याला बोट आडवं करून ही काढायची सवय येते. आणि त्यावेळेस तो म्हणाला की मराठी माणसातल्या प्रत्येक धंद्यातल्या रक्तातल्या थेंबामध्ये वाचलाय शिवाजी. ती आपल्या शिवाजीची प्रत्येकाने केलेली निष्ठा आहे. 350 वर्षानंतर शिवाजी महाराज आपल्या मनाला राज्य करतायत. त्याचं माझं फक्त एकच कारण, निष्ठा, आपुलकी, एकता. जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे बादशाह पदशाह येऊन गेले, पण तरी सुद्धा गौरवाने मानांकाने एकच राज्याचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे राजाश्रय छत्रपती. जगातल्या प्रत्येक इतिहासातल्या सोनेरी पानावर लिहिले गेले शिवाजी महाराजांचं चरित्र. जगातल्या 25 देशांमध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवलं जातं. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज मी आकाश रत्नाकर पे इथं उभा आहे. तो बीकॉमचा विद्यार्थी म्हणून नाही, वक्ता म्हणून नाही, प्रमुख पाहुणा म्हणून नाही, इथं मी उभा आहे शिवाजीचा मावळा म्हणून. आणि माझ्या समोर तुम्ही सगळे शिवछत्रपतींचे मावळे म्हणून बसलाय, त्याचा मला अभिमान वाटतो. खरं आता वेळेची मर्यादा मलाही माहिती आहे, मी थोडक्यात दूर करण्याचा प्रयत्न करतो. आता काही वर्षापूर्वी 1969 साली 2 फेब्रुवारी 1969 साली ची गोष्ट, बीड जिल्ह्यात कंकालेश्वर महाविद्यालयापाशी कंकालेश्वर मंदिरापाशी एक पत्र सापडलं. शिवाजी महाराजांचं ते पत्र होतं. ते पत्र ज्या पुरुषाला सापडलं त्याने ते जपून ठेवलं आणि वृत्तपत्रात माहिती दिली की मला शिवाजी महाराजांचं पत्र सापडले. बीड सुद्धा शिवाजी महाराजांचंच आहे आणि त्यांच्याच विचारांनी वागतंय. ते पाहण्यासाठी इतिहासकार येऊ लागले. बरेच इतिहासकार आले, एक आला एक गेला, एक बरेच आले, दुसरा आला, तिसरा गेला, चौथा आला, 5वा आले, असे बऱ्याच जणांनी विचार केला. आणि एके दिवशी एका व्यक्तीने विचारलं, दादा मला ते पत्र हवंय. 1969 साली तो म्हणे मी 10,000 रुपये देतो, मला ते पत्र द्या. त्यावेळेस 10,000ची रक्कम म्हणजे सध्या लाखाच्या जवळपासच. आणि त्यावेळेस तो माणूस म्हटला, अरे वेळ पडली तर मी माझा जीव देईल, पण शिवाजी महाराजांना माझ्यापासून वेगळं करणार नाही. बरेच जण म्हणतात बीड म्हणजे काय शिवाजी महाराजांचा देश नव्हता, गाव नव्हता, काहीच नाही. बीड ही पावन भूमी कशी? अरे बीड मध्ये सगळ्यात आद्य कवी मुकुंदराज जन्मले. नंतर थोर गणेश शास्त्रज्ञ भास्कराचे आले जन्मले. आणि हीच ती बीडची भूमी जिथं शिवाजी महाराजांचा थोर शत्रू औरंगजेबाचा मृत्यू झाला. ते नेकनूरला तुम्हाला करायचे माहीत नसेल पण हे खरं आहे. संभाजी महाराजांशी युद्ध करताना औरंगजेबाने संभाजीला मारून टाकलं तरी बघतो तर काय स्वराज्य हातात येत नाही. रामगडचा किल्ला 9 वर्ष लढत ठेवून सुद्धा हातात येत नाही. आणि तो वापस निघाला. जाण्याचा मार्ग औरंगाबाद बीड मार्गे. तुम्हाला माहिती आहे मांजरसुंबा हे नाव कसं पडलं? हे सांगतो. औरंगजेब चालला होता आणि मांजरसुंबाला त्याचा मुक्काम होता. तिथं सकाळ खूप सुंदर दिसते असं त्याला दिसलं म्हणून ते म्हटला क्या मांजरा सुबह आहे. ते फक्त सूर्याला बघून म्हटलं आणि तिथं मांजरसुंबा नाव पडलं. तिथून पुढे तो निघाला.
नेकनूरला थांबला आणि तिथं त्यांनी बघितलं, अरे इथं नैसर्गिक दृष्टी आहे, दृश्य खूप सुंदर आहे, डोळ्याला भावणार आहे. आणि त्यावेळेस म्हणाला तो, क्या नेक नूर है. नूर म्हणजे दृश्य, नेक म्हणजे सुंदर, आणि नेकनूर हे नाव पडलं. पण त्या नेकनूरनी त्या अनैतिक माणसाला तिथंच पुरून टाकलं हे काळाला माहीत असायला पाहिजे. आज विचारलं तर औरंगजेबाची समाधी कुठं होती, तर बरेच जण म्हणतात औरंगाबादला, पण औरंगजेब औरंगाबादला नाही, नेकनूरला मेला, दिल्ली त्याला वापस जाऊन दिलं नाही. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीतल्या, प्रत्येक विचारातल्या, प्रत्येक आपण अभ्यास केला प्रत्येक क्षणाचा, तर आपल्याला आढळून येईल की त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळं पण होतं. काय होतं ते वेगळं पण. विजापूरमध्ये आदिलशाहीची दरबार भरली, तरी बेगमनी विडा ठेवला शिवाजीला पकडून आणण्याचा. 1652 सालची गोष्ट. आणि परी बेगमने विचारलं, अरे कोण लाएगा शिवाजी को. सर्व सरदार, मातमदार, पाटील सगळे तिथंच पान खाली घालून उभे होते. कोणाची हिंमत व्हायना शिवाजीला पकडण्याची सुद्धा. एवढा शब्दबा शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवला होता. आणि परी बेगम म्हटली, अरे तुम्ही सगळे नामर्द बांगड्या घाला, जमलं तर साडी देते. झाला का नाही अपमान. आणि तितक्यात एक दोन सरदारांनी आवाज दिला, मैं लाऊंगा शिवाजी को. कोण होता देव, त्याची आख्यायिका सांगितली जाते की तो 10-12 वर्षाचा असताना घरी बसून जेवण करत होता. त्याची आई म्हणे, मला तुझ्याकडून पोचणं होत नाही, तू तुझा पैसा कमवला स्वतःची. तो बाहेर आला, तिथं बघितला आदिलशाही राजा चालला होता. राजा हत्तीवर बसलेला होता आणि त्या मुलांना हाताची शेपूट धरली, हत्ती थांबला. त्या राजाने विचारलं, अरे तू काय केलं. ते म्हणे, मी फक्त शेपटीला पकडलंय. राजा म्हणे, आणि जर जोर लावला तर. ते म्हणे, मी 10 हत्तीला मागं ओढू शकतो. हा 12 वर्षाचा मुलगा कोण होता, त्याला आदिलशहाने वर उचललं, सरदार बनविलं. तो होता अफजल खान. त्याचं नाव ऐकतात सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पडतं. अफजल खानाने तो उडा उचलला आणि म्हटला, मैं लाऊंगा शिवाजी को. पण त्याला मराठी माणसीची आणि मराठी गाण्याची किंमत माहीतच नव्हती, म्हणून त्याने हा निश्चय घेतला असावा. तो निघला. आणि जे थोर माणसं असतात ते जरा भविष्यावर विचार करणारे जास्त असतात. आता आपल्याला इतिहासातून बघायला भेटायचंय. कारण अफजल खान स्वप्न घेऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीची अटळ, अतंबळ आणि हिमालयासारख्या अशा उभा राहिल्या राष्ट्रमाता जिजाऊ, सर्वप्रथम मी त्यांना मानाचा मुजरा करतो. आपल्या आईच्या स्वप्नापूर्ती आणि या देशातल्या सर्व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासाठी विरुद्ध लढणारा एकच महापुरुष महापराक्रमी असा राजा शिवछत्रपती यांना प्रथमतः मानाचा अभिवादन करतो. आणि ज्या वारसदारानं घडून दाखवलं की पुत्र कसा असावा आणि त्यांनी स्वराज्य टिकवलं, त्या संभाजी महाराजांना सुद्धा वंदन करतो. मला माहित आहे आपल्या लोकांना चर्चा करायची खूप सवय आहे आणि चर्चेतूनच एखाद्या गोष्टीचा इश्यू कसा करायचा हे त्यांच्या रक्तात भिनले. आणि त्यामुळं मागच्या काही शतकामध्ये संभाजी महाराज बदनाम झाले. पण काळात किती ढग आढळून द्या, ढग किती काळे असून द्या, पावसाळ्याचा किती वातावरण असून द्या, पण एक दिवस असा येतो ज्या दिवशी सूर्य तिथून बाहेर पडतो. तसंच संभाजी महाराजांच्या चरित्रावर आज प्रकाश पडत आहे आणि ते आपल्या सगळ्यांचे मानाचे स्थान झाले आहे. शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक माणसाच्या रक्तातलं रक्त सळसळतं, नसात संपत्या ठोकतात आणि माणसाला प्रत्येक गोष्टीची जिद्द लागते. यशाचं शिखर कापायची त्याची इच्छाशक्ती वाढून जाते. असं का होतं, 350 वर्ष झाले तरी लोकांच्या मनावर शिवाजी महाराजांनी राज्य केलंय. असं काय होतं त्या राज्यात, जिजाऊंनी असे कोणते संस्कार दिले. ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते, अरे संस्कृती आपल्या भारताची, रामायण महाभारत या गोष्टींपासून त्यांच्यावर बालमनावर परिणाम झाले. त्यांना शिकवलं गेलं की अन्यायाविरुद्ध लढायचं कसं, मावळे गोळा कसे करायचे. आणि त्यांना एक रोपट दिलं, एक बी दिलं जिजाऊ महासाहेबांनी आणि म्हटले, हे घे बी,
पिकाचं ती प्रत्येक मावळ्याच्या मनात या मराठी मातीत